हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि आपल्याकडे ना वडे, भज्या किंवा मग कांदी भज्या असं सगळं बनवण्यात येतं आणि मग आवडीचे पदार्थ आपण बनवतो. छान लागतं पावसाळ्याच्या दिवसात रिमझिम पाऊस असला तर मग असं बनवून खायला. आज मी तेच बनवत होती. मी वडापाव बनवत होती. त्याच्यासाठी मी 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहे आणि जिरं, एक अद्रकचा तुकडा असं सगळं कांडून घेणार आहे. मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल, पण कांडल्याची चव वेगळी असते. म्हणून मग मी थोडं तसंच करून घेतलं आहे. कांडून घेतले बारीक खलबत्त्यामध्ये. बेसन घ्यायचं आहे, 1 वाटी बेसन घेतलं आहे साधारण मी इथे. जिरं, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ चवीपुरता त्यात ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन. सगळं मिक्स झाल्यानंतर असं मिक्स केल्यानंतर ना थोडीशी एअर त्याच्यात होते ॲड आणि मस्त बेसन असं हलकं हलकं होतं. म्हणून मग मी असं मिक्स करून घेतलं आहे कोरडंच. आता इथे मी जे बटाटे उकडले होते त्याला फोडणी देऊन घेणार आहे. फोडणीसाठी फक्त आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता असाची फोडणी द्यायची आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी मी ॲड घातली. मोहरी छान तडतडली आहे. मग कढीपत्ता टाकला त्यानंतर. जिरंही मी त्यात टाकून घेतले. मस्त फोडणी बसली ना तर चवही छान येते. आणि जो आपण हिरवी मिरचीचा मसाला वाटून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो आपल्याला ॲड करायचा आहे चवीनुसार, म्हणजे खूप तिखटही व्हायला नको. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर मी नेहमी तेलात टाकते, छान चव येते तिची आणि काळपट पडत नाही अशाने. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात धनेपूड घालायची. धनेपूड थोडीशी जास्त टाकली ना तरी चालते. हळद घालायची. हळद पण फक्त कलर येईल एवढंच टाकायचं आहे आपल्याला. आणि जे बटाटे मी शिजवून घेतले ते मॅश करून घेतले आणि मग त्यात ॲड करते. जसं आपण भाजी बनवतो एवढं शिजवून नाही घ्यायचं, फक्त आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे एवढंच. आणि मी गॅस बंद करून दिला इथे. त्यानंतर अजून थोडीशी कोथिंबीर घालून सगळं मी एकजीव करून घेणार आहे. हे जे सारण बनतो आपण बटाट्याचं, चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे मी. जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्त छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. अशा पद्धतीने केल्यानं एकदम भाजीची चवही येत नाही आणि थोडंसं मसाला परतला ना तर छान असतं. हिरवी मिरची एखाद वेळा तिखट वगैरे असली ना मग त्याची टेस्ट थोडीशी तिखटपणा कमी होतो. आणि इथे मी आपण चप्पट गोळे बनवून घेऊ शकतो किंवा गोलही वडापावला बनवून घेऊ शकतो. बॅटर मी आता इथे मिक्स करून घेणार आहे. बेसन जे असतं ते, बेसन एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, आपल्याला असं बनवायचं आहे जसं की आपण भजींना बनवतो तेवढं घट्ट नाही बनवायचं, थोडं आपल्याला पातळ बनवून घ्यायचं आहे. मस्त मी विस्करनेच मिक्स करून घेते. लम्स राहत नाही म्हणून विस्करने करायला खूप छान असतं. थोडं थोडं पाणी टाकून मी साधारण मला अर्धा ग्लास पाणी लागलं असेल तेवढ्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे. आणि जे आपले आलू टिक्कीसारखे वडे बनवले होते ते बॅटरमध्ये मिक्स करून आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे. इथे मस्त वडापाव किंवा मग वडे असं तयार झाले. साईडला मी मिरची तळून घेतली आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.